सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक पॅनल प्रमुख म्हणून सुधीर खरटमल यांची निवड करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर खरटमल आहेत. दादा, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. पहिल्यांदा एक सांगा की आता तुमची निवड झालेली आहे आणि भाजप सेना एकीकडे युती करत असताना आपली काय भूमिका आहे? नाही, माझी पहिल्यापासूनच धारणा अशी होती की दादांना पण कल्पना दिली होती की सोलापूर शहरात पक्षाचं वातावरण चांगलं आहे, तर आम्ही युती न करता जर लढलो तर 102 आपण लढू. एखादा मागं काही खाली सीट पडतील, काही सीट येतील, मात्र आपण लढल्याचा फायदा आपला होईल. पक्षाची संघटना मजबूत होण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा मिळेल. एकीकडे आपण पाहतोय की तुम्ही 30 ते 40 वर्षापासून महानगरपालिकेच्या राजकारणात आहात. मोठ्या प्रमाणावर तुम्हाला अनुभव आहे. एकीकडे आपले जे शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आहेत ते नवीन आहेत. कशा पद्धतीचे हे सांगड घालणार आहेत तुम्ही? संतोष आणि जुबेर ही तळमळीचे कार्यकर्ते आहेत दोघंही, आणि त्यांना अनुभव आहे, नाही असं नाही. त्यांनी प्रयत्न केला आहे. मी याच्या अगोदर त्यांना बघतो की काय झालं की पहिल्यांदा दोन्ही पार्टी एकत्र होत्या, त्या दोघंही मायबरोबर असायचे त्यावेळेला, आणि त्यांचा अनुभव चांगला आहे, दांडगा आहे. आणि मला असं वाटतं की माझा आणि त्यांचा अनुभव एकत्र आला तर एक चांगला लस्सी कशी एखादी चांगली त्यात एखादी सुंठ हे घातलं, सुगंध काय घातला तर कसा असतो, तशी लस्सी ही तयार होईल असं मला वाटतं आहे. आणि एकीकडे आपण पाहतोय की भाजप 102 जागांची तयारी करते, शिवसेना त्यांना साथ घालते की आम्हाला सोबत घ्या. तसं अजित पवारांचं पक्षांचं काय बोलणं चालू आहे का, किंवा स्वातंत्र्य 102 जागा लढणार हे फिक्स आहे? नाही, आम्हाला वरून सांगितलं गेलं लोकल तुम्ही कसं डिसिजन घ्याल त्याच्यावर तुम्ही अवलंबून आहे. आमच्या डिसिजन अवलंबून आहे की आम्ही घेऊ की नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकांना जे काही तुम्हाला वाटतं तर तुम्ही डिसिजन घ्यायला सांगितलं आहे. आज संतोष भाऊ आणि जुबेर मुंबईत दादाकडेच आहेत पुण्यामध्ये. ते आणखीन काय जर एखादा चेंज असेल तर संध्याकाळला कळेल, मला संध्याकाळच कळेल. ही जी तुम्ही मुलाखती घेतल्या, 400हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. कधीपर्यंत ही लिस्ट फायनल होईल? कधीपर्यंत तुम्ही सर्व जे संध्याकाळी सोमवारी सकाळपर्यंत आम्ही ते लिस्ट फायनल करून टाकू. 102 102ची म्हणजे तुम्ही एकला चलोचा नारा देताय? बिलकुल देणार. बिलकुल देणार. आणि एकीकडे आपण पाहतोय की पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेले आहेत. असा काय इथं प्रयोग होऊ शकतो का? त्यांचं पहिल्यापासून चालू होतं, फार दिवसापासून त्यांचं काम चालू आहे. हे आत्ता लगेच उद्या आघाडी करा असं म्हणणं पण बरोबर नाही. म्हणून काय त्यांचं बऱ्याच दिवसांनी ते प्रयत्न चालू होते, ते करत होते. आणि तिथल्या काय त्याची मनोभावना होती की आपण शरद पवार आणि पवार साहेब दोन्ही एकत्र यावेत. म्हणून त्याला कसं आहे की एखाद्या घटना जी घडते तिला थोडासा वेळ जातो, त्याच्यावर चर्चा व्हावं लागतात, 2-3 फेऱ्या लागतात. मला वाटतं कालची शेवटची फेरी असावी. ते आज उद्या ते एकत्र होतील असं मला वाटतं आहे. मग सोलापूरात अजून असं काय आमचं ठरलं नाही. आता आमच्याकडे सुरू ह्या महापालिकेनंतर पण बघू. आता मी काय सांगू शकत नाही. ही महापालिका नाही, ही महापालिका संपल्यानंतर बघू. एकत्र येण्याची काय शक्यता नाही, येऊ ना. जर आपलं ते बघा, तुम्ही जर आमची इज्जत करत असतात तर आम्ही निश्चित तुमची इज्जत करणार आहोत. आम्ही एकमेकांना भेटणार, आपण गावात राहतो एकमेकाच्या, आणि एकमेकांचे संबंध ठेवले पाहिजेत. आणि शरद पवार साहेब हे घरची माणसं आहेत, त्यामुळं ते ऑनरेबल आहेत, त्यांना आपण त्याची इज्जत केली पाहिजे, हा नियम आहे. आपण पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने 102 जागांची तयारी केलेली आहे. कुठेतरी एकला चलोचा नारा सोलापूर महानगरपालिकेत देताना आपल्याला पाहायला मिळते. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.